ज्यावेळी ध्वजधारी ध्वज नाचवत असतो तेव्हा तो ध्वज नाचवताना आपली त्याची रील करता यावी किंवा बाहेरून कोणीतरी फोटोज किंवा तो व्हिडिओ शूट करून त्याची रील बनवावी यासाठी नाचून असतो. तर जसं मी सांगितलं, ध्वज हे आपलं एक प्रतीक आहे आणि फार जबाबदारीचं काम आहे. सो ध्वज पडणं हे त्या गटासाठी पण असं समजलं जातं की तुमचा गट पडलेला आहे. सो ही जबाबदारी पार पाडताना कुठलाही ध्वजधारी बाहेर काही जरी परिस्थिती असेल, किती ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल किंवा आजूबाजूची मिरवणुकीमध्ये जी काही बाकीचे अजून प्रॉब्लेम्स येतील, त्यामध्ये सुद्धा एक ध्वजधारी आपला ध्वज कायम आसमंतात फडकत राहावा या हेतूनेच ध्वज नाचत असतो. सो प्रत्येक ध्वजधारी ज्यावेळेस ध्वज नाचवतो त्यावेळेस त्याच्या मनात एक आदरयुक्त भीती असते की हे आपलं जे प्रतीक आहे त्याचा आपण मान ठेवला पाहिजे आणि त्याच्या बाबतीत जर बाहेरून कोणी पाहिलं तर त्याच्या ध्वजा बाबतीत कुठलंही गैरवर्तन होऊ नये असं त्याच्या मनात एक चालू असतं. काय